श्री स्वामी समर्थ. पुढील येणारे 10 मिनिटे तुम्ही आज न चुकता देवाला द्या. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे चमत्कार पाहायला मिळतील ज्याची तुम्हाला कधी अपेक्षाही नव्हती. कदाचित ह्या गोष्टीची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुला काहीच काळजी करायची गरज नाही. आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. तुला तुझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुझा फक्त आमच्यावर विश्वास असला पाहिजे. बाळा, तुला तुझ्या जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. जर का आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास, तुझा आमच्यावर विश्वास ठेव आणि फक्त तुझ्या आयुष्यातले 10 मिनिटे आम्हाला दे. तुम्ही तर तुमच्या आयुष्यातील कितीतरी तास मोबाईलवर वायफाय बोलण्यात किंवा अशा कामात संपवता, त्यात तुम्हाला काहीच फायदाच नसतो. पण तुम्ही जर ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या स्वामी संदेशात दिले, तर कदाचित तुमचं संपूर्ण जे आयुष्य चालू आहे ते बदलून एका नव्या स्तरावर जाऊ शकतो. तुम्हाला या संदेशातून फायदा 100% होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, मी दुसऱ्या देवासारखा नाही. तू जर माझा हा स्वामी संदेश जरी 10 मिनिटे कमीत कमी ऐकला तर तुला खूप मोठा अनुभव देईल. अरे माझ्या बाळा, तू फक्त हा संदेश 10 मिनिटे पूर्ण ऐकून बघ. आम्ही तुझ्यासाठी जे वरदान बनवत आहोत ते तुला मिळेल. फक्त तू विश्वासाने ऐक. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिले स्वतःवर विश्वास ठेवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचा विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. महान कार्यासाठी एक महान त्याग करावा लागतो. स्वामी म्हणतात, एक वेळी एक गोष्ट करा आणि ते असे करा. त्याला करायला इतके तुम्ही मेहनत द्या, त्यामागे इतके पागल व्हा की ते जेव्हा होईल तेव्हा अशी झाली पाहिजे की लोक बघतच राहतील. त्यासाठी काही सोडून द्या, पण कोणासाठी सत्य सोडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य तुम्हाला एकदाच मिळते. याला आनंदाने जगा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे आहे ते मिळेल. फक्त प्रामाणिकपणे मेहनत करा. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. आपण आतून बाहेर असणारे कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही. कोणीही आपल्याला आध्यात्मिक घडवू शकत नाही. तुमच्यासारखा दुसरा कोणता शिक्षक नाही. त्यामुळे आत्मज्ञान करा आणि शिका. जोपर्यंत शिकाल तोपर्यंत शिकत राहा. अग्रण्य असताना सेवक बना. निस्वार्थपणे व्हा. असीम सहनशीलता मिळवा आणि आपल्यामध्ये यश मिळवा. तुम्हाला जर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, शक्य तितकी माहिती मिळवायची सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशक्य त्या सीमेपर्यंत जाऊन माहिती मिळवा. जेव्हा एखादी कल्पना पूर्णपणे व्यापली जाते तेव्हा ती प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक स्थितीत रूपांतरित होते.
आपले कर्तव्य आहे की प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या सर्वोच्च कल्पना प्रत्यय म्हणून निवडता आल्या पाहिजे. आयुष्यामध्ये प्रयत्न करणे हे खूप सोपे आहे असे नसते, पण जेव्हा ते करायला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते सोपे होऊन जाईल. जे आनंदी मन आहे ते धीरवीत आहे. हे एक मजबूत मन आहे जे हजारांच्या अडचणीतून मार्गक्रमण करते. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही. स्वामींसाठी या संदेशाला एक लाईक जरूर करा. अंतरंग आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्यातील दैवी अंशांश जागृत करणे हे आपले ध्येय ठेवा. संबंध जीवनापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, परंतु त्या संबंधाकरिता त्यांच्यामध्ये जीवन असणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात कधीच दुर्बळ होऊ नका. आपण मजबूत असणे आवश्यक आहे. आपण मध्ये असीम शक्ती आहे. स्वामी म्हणतात, आपलं कर्म आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील. शक्यतेच्या सीमेला जाऊन घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघणे होय. जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जीवन जगत असतात. बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होतात. विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या. स्वामी सांगतात, एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्म्य त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा. सत्यासाठी काहीच सोडू नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या गोष्टीसाठी सत्य कधी सोडू नका. कदाचित आजचा हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण ऐकू शकत नसाल, पण ही चूक तुम्ही मुळीच करू नका. तुमच्या जीवनातील फक्त 10 मिनिटे स्वामींना तुम्ही आज देऊन तर पहा. 1000 वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य हे आपल्या जवळ नसलं पाहिजे. ते दुसऱ्यांना देण्यातच खरं आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकंच चांगलं. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत असतात त्यांनाच यश मिळते. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच व्यक्ती खरा कर्तृत्ववान होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जिद्दी व्हा. आयुष्यात कधी काळी तुम्ही प्रयत्न खूप केले असाल, कदाचित आत्ता प्रयत्न करणंच सोडून दिले असाल, किंवा आत्ताही तुम्ही ठामपणे प्रयत्न करीत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढेही प्रयत्न कराल त्याचे यश, त्याचे फळ तुम्हाला मिळणार. तुमचे प्रयत्न कधी वाया जाणार नाही. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींची चिंतन सतत केलं पाहिजे. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःची लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. संघर्ष केल्याशिवाय रत्न उजळतानाही त्याचप्रमाणे सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. आपण असे विचार करतो तसे बनतो. त्यामुळे आपण काय विचार करतो हे नेहमी लक्षात असलं पाहिजे. असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतःच घडवतात तेच लोक खणकर असतात. मनुष्य सेवा हीच देवाची सेवा आहे.
त्यामुळे आयुष्यात देवाच्या मागेच पळू नका. कधी काळी होत असेल तर कोणत्या मनुष्याची देखील सेवा करून पहा. माणुसकीचा धर्म हाच सर्वात मोठा धर्म असतो. आपली शक्ती जीवन आहे तर निर्बळता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे. वारंवार देवाचं नाव घेण्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्य कर्म करते तीच धार्मिक असते. जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकते. पण हीच अग्नी जर आपल्या मनात असली, हीच अग्नी जर आपल्या हृदयात असली तर आपल्याला खूप पुढे नेऊ शकते. त्यामुळे आग मनात लावा, लोकांच्या जीवनात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हा संदेश शेवटी ऐका, कारण शेवटपर्यंत ऐकल्यानंतर शेवटीला तुम्हाला अशी गोष्ट माहीत होईल ज्याने तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. त्यामुळे या संदेशाला टाळू नका. जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तीसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे. अस्तित्वात या जागृत व्हा. ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. आपल्या विचारांनी आपले जे बनते ते कधीच कोणी तोडू शकत नाही. त्यामुळे स्वतःला एवढं कर्तृत्वान बनवा, पण त्याआधी स्वतःवर असे विचार करा की तुम्ही काय करू शकता. देवावर सुद्धा विश्वास ठेवा, कारण तुम्ही प्रयत्न करत असाल आणि त्यांना यश मिळत नसेल तर तुमची चूक हेच आहे की तुम्ही देवाला मानत नाही. कारण जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला थोडं थोडं यश मिळतं, पण जेव्हा त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तेव्हा देवाला विश्वास ठेवा. देवाला माना, त्यामध्ये जे अडचणी येत असतात ते सुद्धा निघून जातील. आपल्या विचारांनी आपल्याला जे बनवलं आहे तसेच ठामपणे राहा. फक्त ते विचार बदलू देऊ नका. तुमच्या विचाराप्रमाणे जगण्याचे धाडस करा. जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. जग एक महान व्यायामशाळा आहे. तिथे आपण सर्व मजबूत बनण्यासाठी येतो. त्यामुळे मजबूत बनायला शिका. येथे कोणापासून भिवून राहू नका. मन आणि मेंदू यांचं दोघांचंही नेहमी दुश्मनीच असते. त्यामुळे जेव्हाही काही वेळ अशी येईल तेव्हा तुम्हाला या दोघांपैकी एकाचं ऐकायचं असेल तर सदैव मनाचंच ऐका, कारण मन चांगलीच गोष्ट करते. मन कधी फायदा पाहत नाही, कधी तोटा पाहत नाही. काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. दिवसातून एकदा स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही या जगात एका बुद्धिमानाला भेटून नाही शकणार. हृदय आणि मेंदू यांच्यातील संघर्षात आपल्या हृदयाचे अनुकरण करा. तुमच्या जीवनात जोखीम द्या. तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि हरलात तर अनुभव देऊ शकाल. आपण दुर्बल आहोत असा विचार करणे हे सर्वात मोठे पापच आहे. आत्म्यासाठी काहीही अशक्य आहे असे कधीही समजू नका, कारण तुम्ही ते आहात. ते अशक्यही शक्य करून दाखवू शकता. स्वतःवर विजय मिळवा आणि संपूर्ण विश्व तुमचे आहे. एकाग्रतेची शक्ती ही ज्ञानाच्या खजिन्याची एकमेव गुरुकिल्ली आहे. एक काम करताना एकच काम करा. आपले सर्वोच्च त्यात अर्पण करा. इतर सगळं विसरून जा. कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत नसाल तर करू नका, पण जर करू शकत असाल तर नक्की करा. तुम्हाला खूप पुण्य भेटेल. कोणीही तुम्हाला शिकवत नाही की तुम्हाला कसं बनायचं आहे किंवा कसं तुम्हाला आयुष्य जगायचं आहे. जेव्हा एखादी कल्पना केवळ मनावर व्यापते तेव्हा ती प्रत्यक्ष शरीराला किंवा मानसिक स्थितीमध्ये बदल आणते. जग हे एक उत्तम व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळात तुम्ही स्वतःला मजबूत बनवून घ्या. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. फक्त विश्वासाने कार्यरत राहा. स्वतःच्या स्वभावाशी खरे असणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता मृत्यू आहे.
त्यामुळे जीवनात कधी कोणाला भिवू नका, दुर्बळपणे वागू नका, सामर्थ्यवान बना. जितका मोठा तुमचा संघर्ष असेल तितकंच मोठं तुमचं यश असणार आहे, हे कधी विसरू नका. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यांच्या अंगी असते. ते करू शकतात, फक्त तुम्ही तसा विश्वास ठेवा. तुम्ही काही मामूली व्यक्ती नाही आहात, तुम्ही खूप असामान्य आहात. तुमच्या मनात जर आलं तर तुम्ही असं काही करू शकता जे याआधी कोणीच केलं नाही, किंवा ते दुसऱ्यांसाठी अशक्य आहे. फक्त तुम्ही स्वतःला कमी समजू नका, कारण जे लोक विचार करतात की मी हे करू शकेल की नाही, तेही तुम्ही करू शकता. आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलू नका. जोपर्यंत बोलू शकाल तोपर्यंत सत्यच बोला, कारण सत्याला 1000 पद्धतीने सांगितले तरीही तो सत्यच असेल. बाहेरील स्वभाव हा आतील स्वभावाचे मोठे रूप असते. विश्वातील सर्व शक्ती आधीपासूनच आपले आहेत आणि आपणच ते आहोत जे डोळ्यावर हात झाकून अंधार आहे म्हणून रडतो. अरे बाळा, तुझ्या डोळ्यावरचा हात काढून बघ, अशक्यही तू शक्य करू शकशील. विश्व ही एक विशाल आहे, त्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता. कदाचित काही गोष्टी अशक्य तुम्हाला वाटत असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त विश्वासाने करा. प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक राहाल तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. हृदय व मेंदूतील संघर्षात हृदयाचा ऐका, कारण हृदय हे खूप मोठे आहे आणि यामध्ये तुम्ही काहीही करू शकता. सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायलाच हवे. कारण दुर्बलतेने जगसाल तर या जगात कोणीही तुम्हाला आपला गुलामच समजेल. त्यामुळे सामर्थ्याने जगा, लोकाला गुलाम बनवायला शिका. ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा समजून शकता की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. एका वेळी एकच काम करा आणि ते काम करीत असताना आपले संपूर्ण लक्ष, संपूर्ण एकाग्रता त्या कामामध्ये होता. एवढं व्यस्त व्हा त्या कामात की पूर्ण केल्यावर असं काही झालं पाहिजे की लोक तुमच्याकडे बघतच राहतील. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत शिकत राहा, कारण या जगात सर्वात श्रेष्ठ शिक्षक अनुभव असतो आणि तो मिळवत राहा. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास राहणार नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार नाही. जी अग्नी आपल्याला उष्णता प्रदान करते ती अग्नी आपल्याला नष्ट देखील करू शकते. या दोष अग्नीचा नाही, तो आपला आहे. त्यामुळे जीवनात कधी काळी काही अशा अडचणी किंवा समस्या येऊ शकतात ज्यामध्ये दोष तुमचा नसेल, पण तुम्ही जळू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही होत. प्रत्येक गोष्ट मनासारखी करावी लागत असते. त्यासाठी तसे कर्म करावे लागतात, त्यासाठी तसे कार्य करावे लागतात. चिंतन नाही, चिंता नाही, नवीन विचारांचा जन्म द्या. आयुष्यामध्ये आपण ते आहोत जे आपल्याला विचारांनी बनवले आहे, म्हणून तुम्ही काय विचार करता याचे भान असू द्या. शब्द दुय्यम असतात, विचारात राहतात, ते दूर प्रवास करतात. त्यामुळे जेव्हा कुणाशी बोलाल तेव्हा तुमचे शब्द विचारपूर्वक बोला. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला कमकुवत समजणारा तर कमकुवतच असतो आणि सामर्थ्यवान समजणारा तर सामर्थ्यवानच असाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही आपल्याला कमकुवत करते, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, ते विष आहे. त्याला पिऊ नका, त्यापासून दूर राहा. जोपर्यंत तुम्ही त्यापासून दूर नाही होणार तोपर्यंत असेच कमकुवत होत जाल. गीतेच्या अध्यायाऐवजी तुम्ही फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अति जवळ असाल. कधीही असे म्हणू नका की मी हे करू शकत नाही. तुम्ही अनंत आहात, तुम्ही काहीही करू शकता. आपल्या जोखीम घ्यायला घाबरू नका. आयुष्यात जेव्हा जोखीम घ्यायला शिकाल तेव्हा अशक्यही तुम्ही शक्य कराल. धन्य आहेत ते लोक ज्यांचे तन मन इतरांसाठी सेवेत खर्च करतात. शुद्धता, ध्येय आणि चिकाटी या यशाची आवश्यक बाब आहेत. त्यामुळे आयुष्यात यशाकडे वळा. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल.
मी परमेश्वराकडून एकच इच्छा मागतो की जे स्वामींना मानतात त्यांना सर्व काही मिळते. त्यामुळे स्वामी ईश्वर आहेत हे लक्षात ठेवा. या जगाचे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी, आणि जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही अशक्य ती गोष्टी सुद्धा शक्य करू शकाल. वारंवार देवाचे नाव घेतल्याने कोणीही धार्मिक होत नसते. सत्कर्म करताना व्यक्ती खरा धार्मिक असतो. जेव्हा तुम्ही व्यस्त असाल तेव्हा सर्व काही सोपे वाटते, परंतु जेव्हा तुम्ही आळशी असाल तेव्हा सोपे कार्यही कठीण वाटते. त्यामुळे आळशीपणा अंगामधून बाहेर काढा. जेव्हा लोक आयुष्यात तुम्हाला शिव्या देतील तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि विचार करा की तुम्ही खोटा अभिमान काढून ते किती मदत करीत आहेत. एक लक्षात ठेवा, जेवढा कठीण संघर्ष राहील तेवढाच महान आणि तेवढाच शौर्यवान तुमचा यश राहील. तुमचा विजय हा सर्वात महान ठरेल. आयुष्यामध्ये शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे. आयुष्यात तुम्ही काहीही करू शकता. हे आयुष्य तुम्ही असे जगा की पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे की हा आयुष्य असं कसं काय जगतो. तुम्हाला काही अशा गोष्टी करता येतात ज्या दुसऱ्याला करता येत नाही. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. कदाचित तुमच्याकडे पैसे नसतील, कदाचित तुम्ही सध्या गरीब असाल, कदाचित तुमची परिस्थिती तेवढी साथ देणारी नसेल, पण तुम्ही जर ठरवाल, तुम्ही जर ते करण्यास उतराल तर तुमची परिस्थितीसुद्धा तुमची साथ देईल. जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. लोकांना तेव्हा वाटत असते की आता हा 100% हारणार आहे, याला आता हरण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आणि त्यावेळी तेव्हा तुम्ही काही अशा गोष्टी कराल आणि जिंकून दाखवाल की लोकही तुमच्याकडे पाहत राहतील. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. वाचाल तर वाचाल. त्यामुळे लक्षात ठेवा, पुस्तकी ज्ञान हे आयुष्यात कामी येते, पण अनुभवाने मिळालेले ज्ञान हे आयुष्यभर कामी येते. राजाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आधी गुलामाप्रमाणे मेहनत करावी लागते. जंगलाचा राजा जरी सिंह असला तरीही त्याला स्वतःचे राज्य मिळवण्यासाठी तेवढे कष्ट करावेच लागतात. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. शांत स्वभावाचा माणूस कधीच कमजोर नसतो. या जगात जेवढे धाडस करसाल तेवढे पुढे जाल, कारण जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिंमत या जगात त्यालाच किंमत. प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करा. ध्येयावर पोहोचताना काही अशा गोष्टी येतील रस्त्यात ज्या तुम्हाला ध्येयापासून दूर करू शकतील. तुम्हाला ध्येयापुढे त्या जास्त मोठ्या वाटू लागतील, पण एक लक्षात ठेवा, एकाग्रता तुटू देऊ नका. ध्येयाकडे वाटचाल कमी करू नका, ते वाढवत जा. तुम्ही लवकर ध्येयाकडे पोहोचाल. पैसे कमवणाऱ्याला इज्जत फ्रीमध्ये मिळते, त्यामुळे पैसेही कमवा, पण पैशाच्या नादात तुम्ही तुमचे नाते विसरू नका. माणसाकडे हसण्याची ताकद पाहिजे, जितका कधीही येवो. एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर हसता आलं तर तुमच्याकडे कितीही संकट असो, कितीही दुःख असो, कितीही अपयश येवो, तुम्ही आयुष्यात पुन्हा सुरुवात करू शकता. हसणंसुद्धा एक कला आहे आणि ते प्रत्येकाकडे नसते. प्लॅन असलेला मूर्ख हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो. आयुष्यात आराखडा बनवून एक कार्य करण्यासाठी प्लॅन बनवणे हे खूप चांगले आहे. जोपर्यंत तुमच्यावर कोणीतरी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहात हे कळत नाही. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत, फक्त त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एका वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा, पण स्वप्न मोठे ठेवा. उघडून वाचल्याशिवाय पुस्तक कळत नाही आणि समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही.
या आयुष्यात काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मिळवायच्या असतील तर मेहनत करावी लागेल, त्यापेक्षा दुप्पट जे तुमचा सोबती करत आहे. हे आयुष्य सोपं नाही, फक्त जर याला तसे जगले तर या एवढे सोपे काहीच नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलंच असतं. चांगले दिवस पाहायचे असतील तर आधी वाईट दिवसांना सामोरे जायला पाहिजे. त्यांना सामना करण्याची ताकद, तयारी आपल्या मनगटात असली पाहिजे. हे जग आहे, येथे अशक्य असं काहीच नाही आणि ते अशक्य शक्य करायला सुद्धा एक हिंमत लागते आणि ते तुमच्या अंगी आहे. तुम्ही तेही करू शकता. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर प्रथम त्याच्यासारखे जळावे लागेल. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरीही तो दगाबाज कधीच नसतो. गरुडासारखं उडायचं असेल तर आयुष्यात कावळ्याची संगत सोडावी लागते. वेळ वाया गेला या गोष्टीचं दुःख करण्यापेक्षा ते वेळ अजून कसा तुम्ही उपयोगी आणू शकता याचा विचार करा. आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असेल तर या संदेशाला एक लाईक आणि या चॅनलला एक सबस्क्राईब करा. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तरच, त्यांना मानत असाल तरच सबस्क्राईब करा आणि विश्वासाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.